दरम्यान भोंगे आंदोलनाचं बुमरँग होतंय का हा सवाल आहे, कारण भोंगे आंदोलनाचा मंदिरांना सुद्धा फटका बसतोय। भोंगे आंदोलनामुळे शिर्डीत शांतता पाहायला मिळतेय। साई मंदिराची काकड आरती शेजारती ही शांततेत सध्या होतीये आणि विना भोंगे या आरत्या पार पडतायत। भाविकांमध्ये त्यामुळे काहीसं नाराजीचं वातावरण आहे। साई मंदिराच्या आरत्या भोंग्यांवर वाजू द्या, शिर्डीतल्या मुस्लिम समाजाने याबद्दलची मागणी केली आहे। भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी काही वेळापूर्वी आम्ही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली। ऐकूयात त्यांचं नेमकं काय म्हणणं। शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय। आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत। ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत। कळलं का? सरकार तुमचे आहेत, इतर ठिकाणचे आजार तुमच्या वाचत आहेत। आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय। सुप्रीम कोर्टात यावेळेला होते आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत। आलं का लक्षामध्ये? काकड ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही। त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतलेला आहे। नांदगावकर साहेब, आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं। त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची। आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया? बोला। म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतोय त्यांना समजलेला आहे। त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर? काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो या जगातलं आठवं आश्चर्य आहे। नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही। अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजान चालू असतात, त्याच्यामुळे लोक परेशान आहेत। काकड आरतीमुळे परेशान नाही। साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात। हे आव्हाड साहेब लक्षात घ्या। पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार? माझ्या व्यवस्थित लक्षात आहे। पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका, त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे। नाही, पण त्यांनी काय बोलले ते? तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही। आजान आरत्या बंद होणार ना, तुमच्यामुळे बंद होणार। तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका। काय बोलले ते सांगतो ना? ते म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका। राजसाहेब बोलले, ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला। ते असे म्हणाले की पहिले शिर्डीवरती सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला असा पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात। तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना। अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी। तुम्ही प्रख्यात पंडित आहात, राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या। तुम्ही प्रख्यात पंडित आहात, आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात। तुम्ही घ्यायला लाज वाटते, त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव। तुम्ही नाही घेत छत्रपती? तुम्ही विचार करा, स्टेजवर चढता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात, कोण बघतोच आहे। आपला विषय काकड आरतीचा विषयांतर होत होतं थोडंसं। पुन्हा एकदा मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले। मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या। बिरारामधील भेंडी बाजारला सकाळी 5:13 बाग झाली पहिली। ती कुठल्या कायद्याला धरून होती? कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती? पाहिजे तुम्हाला मी पाठवतो, माझं त्याचं फुटेज आहे। नाही, पण मग नांदगावकर साहेब, राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा। मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे। आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे, काय विषय येत नाही। बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना। असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना, हा सगळ्यांना लागू होणार, सगळ्यांना लागू होणार।
त्याच्यात हिंदू, मुसलमान, कारवाई शीख, करा, ईसाई कारवाई आणि करा. त्यांचे काढा, नंतर त्यांचे काढा वगैरे काय होणार? ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आम्ही याची नाही करत असत. आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला मत पाहिजे एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो, माहिती आहे आम्हाला ते. त्याच्यामुळे शिर्डीमधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही, तसा हो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचं हा पण निकाल आहे की भोगी लावा म्हणून. बोलायचं भोगी नाही, लावा. काही अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही लाऊडस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट पण बघा. भोंगे तो उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते.